ऑरेंज कलरचा झेंडू लावलाय, त्या साईडला पिवळा म्हणजे येलो कलरचा. आता बघा फुलं बघा कशी मस्त आहेत. काही काही आता कसं बरेच तोडे झालेले आहेत, त्याच्यामुळे आता फुलांची वाढ थोडीशी खुंटेली आहे आणि म्हणजे लहान लहान होतात. ते बघा अद्याप हा प्रॉपर असा तयार नाही झालाय, अद्याप कळ्या पकडलेल्या आहेत. हा बघा हा डबलचा झेंडू एकाच ह्याला 2 झेंडूची फुलं लागलेली आहेत, 2 कळ्या आहेत. बऱ्यापैकी फुलं मिळतील. अद्याप जरी काढला तरी मला 5-6 किलो झेंडू सहज निघेल. म्हणजे पिवळ्या ह्याच्यातून आणि ऑरेंज कलरच्या ह्याच्यातून सर्व पकडून असं म्हणजे 5-6 किलो जास्त निघतील. पण मला जेवढी ऑर्डर आहे आज की बाबा आम्हाला 10 kg हवंय, म्हणून मी तेवढंच झेंडू आज काढलंय. हे बघा हे तयार झालेले आहेत बघा. काही काही फुलं आता काही बघा हे एवढे छोट्या कळ्या आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला ह्याच्यावर माझ्या हातावरून कळत असेल की किती मोठा झेंडूची फुलं आता आहेत. हे बघा हे कळ्या आहेत, काही फुलं लहान आहेत. आता ह्याचं तयार नाही झालंय. हा बघा बऱ्यापैकी झालेलं आहे तयार झालेली आहेत ही झेंडूची फुलं. मी काढून घेतलीत, मोठी मोठी झालीत, त्याला आता कळ्या पकडल्यात. हे बघा दाखवते. हे बघा तुरीला कळ्या पकडल्यात. गेल्या वर्षी पण भरपूर म्हणजे मला स्वतःला 15-16 किलो डाळ झालेली तुरीची, एवढी मी तूर पिकवली. ती फक्त ही लाईन इथे लावलेली होती आणि ह्या साईडला लावलेली होती, एवढीच फक्त तूर लावलेली. त्याच्यावर मला 15-16 किलो तूर मिळाली. त्याच्यातून ती तेवढी डाळ झाली मला. तीच आहे तूर. किती महाग आहे, किती महाग तुरीची डाळ मिळते. पण ती घरची तूर कशी आपण केव्हाही थोडी यूज करू शकतो ना. फुलं पाखरू किती छान किती बसतात. सेम कलर इथे खाली आहे, हा इथे आहे, त्याच्या पुढे पण आहे. त्याचा पंख तुटला आहेत वाटते. छान वाटतोय. पण ते तिथे 2 बसलेत. एवढं छान वाटतंय ना फुलपाखरू बघायला. फुलपाखरू छान किती दिसते. टोमॅटोची लागवड करायची, टोमॅटोची रोपांची, पण त्याच्यातूनच मी वेळ काढून हा बघा हा झेंडू काढलेला आहे. आता हा एवढा झेंडू काय करायचा, तर मग आता मी तो हा सेल करेल. मला एक काम चालू आहे इकडे गवत कटिंगचं. हे बघा हे सगळं एवढं त्यांनी कटिंग केलंय स्वतः मशीन मध्ये. गवत कटिंगचं काम चालू आहे. सण एवढा झालेला आहे.